श्री गणेशाय नमः। जय जाजी उदार कीर्ति, जय जाजी प्रताप ज्योति, जय जाजी हे गणपती, गौरीपुत्रा मयूरेश्वरा। कार्यारंभी तुझे स्मरण करीत आले जन, मोठ मोठाले विद्वान, साधु संत सत्पुरुष, तुझ्या कृपेची अगाध शक्ती, विघ्ने अवघी भस्म होती, काकुसाचा फाड किती, अग्नी पुढे दया घराणा, म्हणून आदरे वंदना करीतसे मी तुझ्या चरणा, सुरस करवी पद्य रचना, दास गणूच्या मुखानी, मी अज्ञान मंदमती, नाही काव्य व्युत्पत्ती, परी तू वास केल्या चित्ती, कार्य माझे होईल हे। आता आदिमाया सरस्वती, जी ब्रह्माची होय प्रकृती, ती कविवरांची देव मूर्ती, ब्रह्मकुमारी शारदा। त्या जगदंबे कारण, असो माझे साष्टांग नमन, मी लेकरू आहे अजान, अभिमान माझा धरावा, तुझ्या कृपेची अगाध थोरी, मांगलाही चढेगिरी, मुका सभे माझारी, देई व्याख्यान स्खलित। त्या तुझ्या कीर्तीला कमीपणा नाणी भला, साह्यदास गणूला ग्रंथ रचनेस करिया, आता हे पुराण पुरुषा, पांडुरंगा पंढरीशा, सच्चिदानंदा रमेशा, पाहि मां दीनबंधो। तू सर्वसाक्षी जगदाधार, तू व्यापक चराचर, करता करविता सर्वेश्वर, अवघे काही तूच तू, जग जन आणि जनार्दन, तूच एक परिपूर्ण, सगुण आणि निर्गुण, तूच की रे माय बापा। ऐसा तुझा गाध महिमा, जो न कळे निगमा गमा, तेथे काय पुरुषोत्तमा, या गणूचा पाड असे। राम कृपा जेव्हा झाली, तेव्हा माकडा शक्ती आली, गोप तेही बनले बली, यमुना तीरी गोकुळाता। तुझी कृपा
ते सहाय्य करीशी. ऐसा संतानी डांगोरा तुझा पिटला रमावरा, म्हणून आलो तुझ्या द्वारा, आता विनमुख लावू नको. हे संत चरित्र रचावया, सहाय्य करी पंढरी राया. माझ्या चित्ती वसोनिया, ग्रंथ कळसाने हा. हे भव भवातक भवानी वरा, हे नीलकंठा गंगाधरा. ओंकार रूपा त्र्यंबकेश्वरा, वरद पाणी ठेवा श्री. तुझे सहाय्य असल्यावर काळाचाही नाही दर. लोखंडासी भांगार, परीस करून ठेवितसे. तुझी कृपा हाच परीस, लोखंड मी गणू दास. सहाय्य करी लेंकरास, परते मजला लोटू नको. तुला शक्य काही नाही, अवघेच आहे तुझ्या ठाई. लेंकरासाठी धाव घेई, ग्रंथ सुगम वदवावया. माझ्या कुळीची कुलदेवता, कोल्हापूरवासिनी जगन्माता. तिच्या पदी ठेवितो माथा, मंगल व्हाया कारणे. हे दुर्गे तुळजा भवानी, हे अपने अंबे मृडानी. ठेवी तुझ्या वरद पाणी, दास गणूच्या शिरावर. आता वंदन दत्तात्रया, पाववेगी मसी सदया. गजानन चरित्र गाया, प्रसादासह स्फूर्ती दे. आता शांडिल्यादी ऋषीश्वर, वसिष्ठ गौतम पाराशर. ज्ञान भीजोदिन तरझा, त्या शंकराचार्या नमन असो. आता अवघ्या संत महंता, नमन माझे सर्वथा. दास गणूच्या धरून हाता, ग्रंथ करवा लेखन. गहिनी निवृत्ती ज्ञानेश्वर, श्री तुकाराम देहुकर. हे भवाब्धीचे तारू थोर, त्या श्री रामदासा नमन असो. हे शिर्डीकर साई समर्था, वामन शास्त्री पुण्यवंता. दास गणूसी अभय आता, तुमचे असो द्या संत हो. तुम्हा अवघ्यांच्या कृपेने, मी हे करीन बोलणे. दास गणू मी तुमचे ताने, कठोर मज विषयी हो नका.
साचार लेखन रूपी कार्याला. दास गणू लेखणी येथ तुम्ही धारण करा ती अवघे संत. ग्रंथ रचवारस भरित हीच आहे प्रार्थना. आता श्रोते सावधान संत कथेचे करा श्रवण. करोनिया एकाग्रमन निज कल्याण भावया. संत हेच भूमीवर चालते बोलते परमेश्वर. वैराग्याचे सागर दाते मोक्ष पदाचे. संत हेच सन्निधीची मूर्ती होय प्रत्यक्ष साची. संत भव्य कल्याणाची पेठ आहे विबुध हो. त्या संत चरित्रास श्रवण करा सावकाश. आजवरिना कवणास संतांनी या दगा दिला. ईश्वरी तत्वाचे वाताडे संत हेची रोकडे. अमोघ ज्ञानाचे ते गाडे भरले असती प्रत्यक्ष. संत चरणी ज्यांचा हेत त्यांच्या ऋणी रुफिनी कांत. आता मलरहित करा चित्त गजानन चरित्र ऐकावया. भरतखंडा माझारी संत झाले बहुता परी. हीन पर्वणी आली खरी अवांतर देशाकारणी. जम्बूद्वीप हे धन्य धन्य आहे पहिल्यापासून. कोणत्या सुखाची ही वाण येथे न पडली आजवरी. याचे हेच कारण या भूमीस संत चरण अनादि कालापासून लागत आले आहेत की. नारद ध्रुव क्या धुकुमर उद्धव सुदामा सुभद्रावर. महाबली अंजनी कुमार अजात शत्रु धर्मराजा. शंकराचार्य जगद्गुरु जे पदनतांचे कल्पतरू. जे अध्यात्म विद्येचे मेरू याच देशी झाले हो. मध्ववल्लभ रामानुज यांचा ऋणी अधो.
राखिली लाज निज सामर्थ्य दावोनिया नरसी में हता तुलसीदास कबीर कमाल सुरदास गौरंग प्रभु चालीलेस वरण करावे कोठवरी राजकन्या मीराबाई तिच्या भक्तीस पार नाही जिच्या साठी शेषशायी राशिता झाला विषाते गोरख मच्छेंद्र जालंधर जे काम योग योगेश्वर ज्यांचा नवनाथ भक्तिसार ग्रंथ से लीलेचा जानी नुसती हरिभक्ती करुण साधिला श्रीपती ते नामा नरहरी सन्मती जनी कान हो संत सखू चोखा सावता कुर्मदास दामाजी पंत पुण्य पुरुष ज्यांच्या कारणे बेदरास गेला महार होन हरी मुकुंदराज जनार्दन बोधला निपट निरंजन ज्यांची चरित्रे गायन केली मागे महिपतीनी म्हणून त्यांची नावे येथ मीन साकल्ले आताम देत नुसते सांगतो वाचा ग्रंथ भक्ति विजय भक्तमाला त्यानंतर जे जे झाले त्या त्या संता मी गायले ग्रंथ असती तीन केले ते पहा म्हणजे कळेल की त्या संतांच्या तोडीचा संत श्री गजानन साचा या अवतारी पुरुषाचा प्रभाव खचित लोकोत्तर मी जी मागे गायली संत चरित्रे असती भली ती सारांश रूपे सांगितली त्रय ग्रंथांतून विबुध हो आताम हे सांगो पांग चरित्र कथितो एका चांग मम सुदैवे आला योग हे चरित्र रचण्याचा जो प्रथमताच मी पाहिला अकोता सन्निध संत भला तोच मागे राहिला त्याचे ऐका कारण
स्थिती या चरित्र रचण्याची शेगावनामे वऱ्हाडांत ग्राम आहे प्रख्यात खामगावनामे तालुक्यात व्यापार चाले जेथ मोठा ग्राम लहान साचार परिवैभव त्याचे महाथोर ज्याचे नाव जरामर झाले साधू मुळे जगत्रयी त्या शेगाव सरोवरी भले गजानन कमल उदयाले जे सौरभे वेधिते झाले या अखिल ब्रह्मांडा हा शेगाव खाणीचा हिरा गजानन होय साचा प्रभाव त्यावलियाचा अल्पमतीने वानितो मी ते आता अवधारा गजानन चरणी प्रेम धरा येणे तुमचा उद्धार खरा होईल हे विसरू नका गजानन चरित्र मेघथोर तुम्ही श्रोते अवघे मोर चरित्र रूपी वर्षता नीर नाचाल वाटे निसंशय शेगावचे पौरवासी परम भाव्याचे निश्चयसी म्हणून लादले तयासी गजानन हे संत रत्न जेव्हा करावे लागे पुण्य तेव्हाच लाभती संत चरण संत श्रेष्ठ देवाहून ये विषयी शंका नसे रामचंद्र पाटलांनी केली माझी विनवणी पंढरी क्षेत्री येऊनी कार्तिकीच्या वारीला माझ्या मनी हेत होता धावे गजानन चरित्रा परी त्याची तत्वता संगत नाही लागली त्या माझ्या वासनेची पूर्तता करण्यासाठी केली रामचंद्राची योजना या समर्थे खर्या संताचे धोरण न कळे कोणाला गोन महापुरुष गजानन आधुनिक संत चूडामणी या महापुरुषाचा ठाव ठिकाणा कोणचा वा पत्ता त्यांच्या जातीचा इतिहास दृष्ट्यान लागे की जेवी ब्रह्माचा ठाव ठिकाण न कळे कोणा लागून ते ब्रह्मास पाहून निश्चय त्याचा करणे असे जो काही राते जमान पूर्णपणे असे जाण तेज त्यांचे पाहून ज्याते तल्लीन होती की तेथे त्या हिऱ्याची खाण आहे
आहे कोणची, हे विचारी आणण्याची गरज मुळी राहत नसे. ऐन तारुण्या भितरी गजानन आले शेगावन गरी, शके 1800 भितरी माघवद्य सप्तमीला. कोणी कोणी म्हणती जन श्री समर्थांचे जे का स्थान, त्या सजनगडाहून या देशी आले हे. पर्याला पुरावा सबळ ऐसा नाही बरवा, परी काहीतरी असावा अर्थ त्यांच्या म्हणयांत. लोक अवघे भ्रष्ट झाले नाना यत्ने गांजले, ज्यांच्यासाठी वाटते केले कौतुक ऐसे समर्थांनी. जगाचा करण्या उद्धार गजानन रूपे अवतार, धरून आले महीवर पुन्हा समर्थ सिद्ध योगी. कोणत्याही कलेवरी योगी पुरुष प्रवेश करी, ऐसा प्रकार भूमीवरी जगद्गुरूंनी खेलासे. गोरख जमनराव किरण्यात प्राणी फागज करणात, चांग देव नारायण डोहात योनी वाचून प्रगटले. ऐसेच येथे काहीतरी झाले असावे निर्धारी, गजाननासी अंगे सारी होती योगाची अवघड. हे त्यांच्या लीलेवरून पुढे कळेल तुम्हाला गुण. योगाचे अगाध महिमान त्याची सरी नये कोणा. शेगावी माघ मासी वद्य सप्तमी ज्या दिवशी, हा उदय पावला ज्ञान राशी पदनता ते ताराव्या. त्या वेळची तुम्हा कथा सांगतो मी ऐका आता. एक भाविक गृहस्थ होता नाम ज्याचे देवीदास. हा देवीदास सज्जन पातुरकरांचा वंशज जाण. शाखा ज्याची माध्यंदिन मठाधिपती होता तो. त्याच्या एका मुलाची ऋतुशांती होती साची. त्या निमित्त भोजनाची तयारी होती त्याचे घरा. उष्ट्या पत्रावळी रस्त्यावर टाकिल्या होत्या साचार. घराची या समोर त्या देवीदास विप्राच्या. तो गजानन समर्थ सिद्ध योगी बैसले होते तया जागी. एक बंडी होती अंगी जुन्या पुराण्या कापडाची. कोणत्याही उपाधीचे नाव नव्हते जडिसाचे. पात्र पाणी प्यावयाचे होता एक भोपळा. कच्ची चिली महातांत जी होती तयांची स्वकृत. कुंभाराच्या भट्टी प्रत जिने नव्हते पाहिले. नासाग्र दृष्टी मुद्रा शांत तपोबल अंगी झळकत. प्राचीच्या बालरवीवत वर्णन किती करावे.
अवघी दिगंबर भाव मावळला पर आवड निवड साचार राहिली न जवळी जयाच्या ती समर्थाची स्वारी बैसोनिया रस्त्यावरी शोधन पत्रावळींचे करी केवळ निजलिलेने शीत पडल्या दृष्टी प्रतते मुखी उचलून निघालीत हे करण्याचा हाच हेत अन्न परब्रह्म कळवावया ताकी गरजून सांगे श्रुती अन्न हेच ब्रह्म निगुती अन्नम ब्रह्मेती ऐसी उक्ती उपनिषदोन ठाई असे त्याची पटवावया खूण शितेवेच ती दया घन त्याचा सामान्य जना लागून भावार्थ तो कळला नसे बंकटलाल आगरवाला होता रस्त्याने चालला ज्याने हा प्रकार पाहिला आपल्या त्या स्नेहासह दामोदर पंत कुलकर्णी त्याच्या स्नेहाचे नाव जाणी दोघे तो प्रकार पाहोनी आश्चर्यचकित झाले आणि एकमेकांप्रत बोलू लागले ऐसे सत्य की याची करणी विपरीत वेड्या परी दिसतसे हा अन्नार्थी जरी असताम तरी पात्र मागून घेता देवीदासही याते देता कांकी तोही सज्जन द्वारी आलेला याचक लावीना सुज्ञ परत देख काही न चाले तर्क कृतीवरुनी याच्या ह्या बंकटलाल म्हणे पंतासी ऐसेच उभे रस्त्यासी आपण राहू यत्कृतीसी आज मावया कारणे खरे साधू पिशापरी जगी वागती वरवरी ऐसी व्यासाची वैखरी बोलली आहे भागवतात कृतीने हा दिसे वेडा परी वाटे ज्ञान गाडा वा विमल ज्ञानाचा हुडा असावा की प्रत्यक्ष ऐसा विचार परस्पर करू लागले साचार रत्न असता समोर पारखी तोच जाणे त्या पथे हजारो लोक गेले परी न कोणी पाहिले या दोघा वाचून भले याचा विचार करा हो हिरे गारा एका ठाई मिसळल्यास ती जगा ठाई पारखी तो निवडून घेई गार टाकून हिऱ्याते प्रथमता तो पुढे झाला बंकटलाल आगरवाला गजाननासी विचारण्याला विनयाने रीती ह्या पत्रावळीच्या शोधना काहो करिता कळेना क्षुधा असेल आपणाम तरी तरतूद करू अन्नाची त्याने ऐसे विचारिले परीन उत्तर मिळाले नुसतेवरी पाहिले उभयतांच्या मुखाकडे तो सतेज कांती मनोहर दंड गर्दन बिलदार भव्य छाती दृष्टी स्थिर भ्रुकुटी ठाई झाली असे निजानंदी रंगलेला ऐसा योगी पाहिला
उच्च नमस्कार केला चित्ती संतोष पावोनिया देवीदास बुवासी सांगू लागले प्रेमेसी तुम्ही पात्र वाढून वेगेसी आणा एक बाहेर देवीदासे पैसे केले पक्वान्नानी भरलेले पात्र आणून ठेविले द्वारासमोर स्वामी पुढे ठेविलेल्या पात्रावरी भोजना बैसली समर्थ स्वारी चवी न कशाची अंतरी अणुमात्र त्या उरली असे अनुपम ब्रह्मरसाला जो पिऊन तृप्त झाला तो का मागतो गुळवण्याला मिटक्या मारित बैसेल जो सार्वभौम नृपवर झाला से साचार अशा नरासी जहागीर मिळाल्यासी प्रेम नुपजे अवघी पक्वानेक केली आवड निवड नाही उरली जठराग्नीची तृप्ती केली दोन प्रहरच्या समयाला बंकटलाल ते पाहुन पंताशी करी भाषण ह्या वेळा म्हणालो आपण ती निसंशय झाली चुकी सुभद्रेसाठी द्वार केला अर्जुन साच वेडा झाला व्यवहाराचा विसर पडला करू लागला भल भलते तैसाच हा ज्ञान जेठी मुक्तिरूप सुभद्रे साधी वेडा झाला कसवटी याची आता घेणे नको धन्य आपुले शेगाव दृष्टी पाहिला योगी राव निरीच्छा जहागीर गाव दिला हरीने जयाला सूर्य माध्यान्ही आला भागभूमीचा तप्त झाला पाखरेही आश्रयाला जाऊन बैसली वृक्षावरी ऐशा भर उन्हात हा बैसला आनंदात हा ब्रह्मची होय साक्षात भयना कशाचे उरले या हा जेवला यथेच्छपणी तुंब्यामध्ये नाही पाणी ते पंताया लागुनी आपण देऊ आणून उसू लागले दा
तुंब्यामध्ये नाही नीर, मर्जी असल्या चाकर, पाणी द्याया तयार असे. ऐसे शब्द ऐकिले समर्थानी हास्य केले. उभयतासी पाहून बदले ते ऐका सांगतो. तुम्हा गरज असेल जरी तरी आणून घाला वारी. एक ब्रह्म जगदांतरी ओतप्रोत भरले असे. तुम्ही आम्ही भेद तेथ नाही उरला यत्किंचित. परी जग व्यवहार सत्य आचरिला पाहिजे. अन्न भक्षिले देहानी म्हणून द्या पाहिजे पाने. हा व्यवहार चतुरानी अवश्य पाहिजे जाणीला. म्हणून तुमच्या चातुर्यासी गरज असल्या तुम्हासाची. तरतूद करा पाण्याची म्हणजे अवघे संपले. हे भाषण ऐकता दोघे हर्षले तत्वता. बंकटलाल म्हणे पंता, अपुले आहे भाग्यधन्य. पाणी आणण्या दामोदर घरांत गेले साचार. तो इकडे प्रकार काय घडला तो ऐका. कुपाचिया शेजारी हाळ होता विरधारी. जेथे जनावरे सारी पीत होती पाण्याला. तेथे जाऊन पाणी प्याले तृप्ततेचे ढेकर दिले. तो इतक्यात देऊन आले पंत पाणी गडभ्यात. मी है पहाणिले नीर, गोड निर्मळ थंडगारा. वासित केले साचार, वाळा घालून यामध्ये. ऐसे भाषण ऐकता महाराज वदले तत्वता. व्यावहारिक अवघ्या कथा ह्याना सांगा म्हा तुम्ही. हे अवघे चराचर ब्रह्मे व्याप्त साचार. तेथे गढूळ निर्मळ वासित नीर
हे न भेद राहिले. पाणी तरी तोच आहे, निर्मल गडूळ तोच आहे. सुवास कुवास दोन्ही है, रूप त्याचे निसंशय. पिणाराही वेगळा, त्यापासून ना निराळा. ईश्वराची अगाध लीला, ती न कळे या नरजन्मी. ते दिले टाकून व्यवहारी गोविले मन. यांचेच करा सदा मनन, कशापासून जग झाले. ऐसी एकता समर्थ वाणी, दोघे गेले काही वरोनी. अनन्य भावे समर्थ चरणी, लोळाला कल्याण झाले. तो त्यांचा जाणो नहेत, महाराज निघाले पळत पळत. वायूच्या त्या गतीप्रत, अडथळा जगी कोण करी. या पुढील कथा पाही, निवेदन होईल द्वितीयाध्यायी. अवधान द्यावे लवलाही, त्या श्रवण करावया. हा श्री गजानन विजय ग्रंथ, आल्हादावो भाविकांप्रत. हेच विनवी जोडोन हात, ईश्वरासी दास गणू. शुभं भवतु.